नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा। भाजपच्या विरोधात मातंग समाज आक्रमक, मातंग समाजाने केला निर्धार। मातंग समाजाने काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना अशा सर्वच पक्षासाठी पिढ्यानपिढ्या काम केलं आहे। पण गरीब असणाऱ्या आणि आगाऊ नसणाऱ्या भावावर जसा अन्याय होतो तसा मातंग समाजावर अन्याय होत आहे। परंतु या लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांना मातंग समाजाची ताकद दाखवून देणार असल्याचा इशारा मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब आडागळे यांनी दिला आहे। महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या लोकसंख्येनुसार मातंग समाज दुसऱ्या क्रमांकावर आहे। पण हा समाज सर्व पक्षाशी प्रामाणिक राहूनही या समाजाला दुय्यम वागणूक मिळत आहे। म्हणून सर्व पक्ष संघटनांनी या प्रस्थापित पक्षावर बहिष्कार घालून नव्या पर्यायाचा विचार करण्याचे आवाहन आडागळे यांनी यावेळी केलं आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्वच जागावर उमेदवार निश्चित करण्यात आलेले आहेत। ही उमेदवारी देताना मातंग समाजाकडे दुर्लक्ष करण्यात आले। लातूरमध्ये मातंग समाज मोठ्या प्रमाणात आहे। अमरावती, शिर्डी या ठिकाणी या समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। लातूरमधून माजी आमदार टी.एन. कांबळे, शिवाय सोलापूरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष व भाजप प्रदेश सचिव अमित गोरके यासह आणखी मातंग समाजाचे अनेक नेते इच्छुक होते। परंतु जो समाज भाजप बरोबर प्रामाणिकपणे राहतो त्या समाजाला न्याय दिला जात नाही। उलट ज्यांची काहीच संख्या नाही अशा लोकांना संधी देऊन मातंग समाजाला पूर्ण दुर्लक्षित केलं आहे, असं आडागळे यांनी म्हटलंय। मातंग समाजाला भाजपने शेवटपर्यंत खेळवत ठेवले व समाजाच्या अस्मितेशी आणि भावनेशी खेळ करून अपमानित केले आहे। त्यामुळे या पक्षांना धडा शिकवण्यासाठी लवकरच मातंग समाजातील सर्व संघटनांची राज्यव्यापी बैठक आयोजित करणार असून यावर समाज योग्य तो निर्णय जाहीर करणार असल्याचे आडागळे यांनी सांगितलंय। मातंग समाजाने आता एकत्र येऊन आपली ताकद मोठ्या प्रमाणात दाखवण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केले। भाजप सोबत प्रामाणिक काम करणाऱ्या मातंग समाजाला लोकसभेची एकही जागा न देण्याचं कारण काय तर मातंग समाजाचा प्रामाणिकपणा। प्रामाणिक राहिल्याने भाजपने मातंग समाजाला धोका दिला आहे, हे मातंगांनी विसरून चालणार नाही। मातंगानो, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद साळवे, मुक्ता साळवेंचा इतिहास विसरलात का? राजकीय नेत्यांची दलाली व लाचारी करणं सोडून आता स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, असा सल्ला मातंग समाजातील ज्येष्ठ नेत्यांनी दिला आहे। मातंग समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाचा विकास करणे, मातंग समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारालाच मतदान करणार असल्याचा मातंग समाजातील तरुणांनी निर्धार केला आहे। मातंग समाजाला सर्व राजकीय नेत्यांनी गृहीत धरले असून येत्या लोकसभा व विधानसभेत त्यांची जागा दाखवणार असल्याचे मातंग समाजाने ठरवले आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।